नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रकरण क्रमांक 3 सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक या चॅप्टरवरचे आपण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे अ मध्ये. पहिल्या प्रश्नामध्ये अ ते काही आणखी भाग आहे तर त्या प्रश्नामध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. पहिल्या प्रश्नामध्ये अ मध्ये जवळपास 7 प्रश्न आहे तर ते 7 प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा रिकामी जागा साली संमत करण्यात आला. तर या प्रश्नाचं उत्तर असेल 1904. तसे 3 ऑप्शन देण्यात आलेले आहे आणि जो 1912 दाखवण्यात आहे पहिला जो पर्याय आहे 1912 हा दुसरा झाला होता, म्हणजे भारतातील दुसरा सहकारी संस्था कायदा झाला होता, परंतु पहिला सहकारी संस्था कायदा हा 1904 मध्ये झाला. दुसरा प्रश्न आहे नोंदणी अर्जावर उपविधीत रिकामी जागा प्रति जोडाव्या लागतात. 3 पर्याय 4, 2 आणि 6. तर याचं उत्तर आहे 4. नोंदणी अर्जासोबत उपविधीत 4 प्रती जोडावे लागतात. तिसरा प्रश्न आहे सहकारी संस्थावर देखरेख व नोंदणी ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिकामी जागा नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा संपूर्ण चॅप्टर सहकार आयुक्त व निबंधकाशी संबंधित आहे, त्यामुळे एक्झाममध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते, कारण की सहकारी संस्था कायद्यामध्ये बरेचसे असे मोठे अधिकारी असते, परंतु सर्वोच्च राज्यस्तरीय सर्वोच्च अधिकारी आहे सहकार आयुक्त व निबंधक. म्हणून सहकारी संस्थेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा जर विचार आला, शब्द आला, तर राज्यस्तरावर नियुक्ती कोणाची केली जाते? सहकार आयुक्त आणि निबंधक. सचिव आणि परिवर्तक हे संस्थेशी रिलेट करते, परंतु सहकार आयुक्त आणि निबंधक हे संपूर्ण राज्याशी रिलेट करते. आणि सहकार संस्था कायदा 1960 अंतर्गत याची नियुक्ती करण्यात येते, परंतु याची नियुक्ती 1904 मध्ये जे भारतातील सहकार संस्था कायदा झाला होता त्यामधूनच त्याची नियुक्ती करण्यात आली होती, परंतु आता महाराष्ट्र राज्य सरकार त्याची नियुक्ती करते, त्यामुळे याची रिलेट कोणती संस्था असेल? सहकारी संस्था कायदा 1960. ठीक आहे, क्लिअर झालं? क्लिअर नसेल झाले तर हे जे मी आता बोललेलं होतं ते पुन्हा तुम्ही रिपीट, म्हणजे व्हिडिओमध्ये रिपीट मागे जाऊन ऐकू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे सहकारी संस्थाकरिता रिकामी जागाकडून सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक केली जाते. आणि मी आधीच तुम्हाला सांगितले आहे की राज्य शासनाकडून सहकार आयुक्त आणि निबंधकाची नेमणूक केली जाते. प्रश्न क्रमांक 5 सहकार आयुक्त व निबंधक रिकामी जागा स्तरावर कार्य करते, राज्य स्तरावर कार्य करते. 6वा प्रश्न आहे सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक अधिकारी असावा, कारण तो राज्यस्तरावर कार्य करतो आणि संपूर्ण जे काही राज्यस्तरावर असलेले सहकारी संस्था असते ते त्याच्या अंडरमध्ये कार्य करते, त्यामुळे त्याला कठोर असणे हे खूप गरजेचं असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7 सहाय्यक निबंधकाची नेमणूक म्हटलेलं आहे, त्यामुळे 7व्या प्रश्नाचं उत्तर येतील तालुका. सहाय्यक निबंधकाची नेमणूक तालुका स्तरावर केली जाते. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक ब योग्य जोड्या जुळवा. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा. आता पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा. आता यामध्ये ऑप्शन्स दाखवण्यात जवळपास 10 ऑप्शन्स आहे आणि अ गटामधले 5 आहे आणि ब गटामध्ये 10 आहे. तर या 10 मधून निवडून आपल्याला त्यामध्ये लिहायचा. आता महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हा कशा स्तरावर अवलंबला जातो? हा 1960 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत आला. त्यानंतर आहे ब सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय हे पुणे येथे स्थित आहे. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक, त्यामध्ये पर्याय क्रमांक 7 आहे जिल्हा स्तर, जिल्हा उपनिबंधक जिल्हा स्तर. ड मध्ये आहे सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे. आता सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे हे निबंधकाचे विकासात्मक कार्य आहे. त्यानंतर ई आहे भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा. भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा मी आधी सांगितलेला भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा हा 1904 मध्ये झाला होता. दुसरा सहकारी संस्था कायदा हा 1912 मध्ये झाला होता. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येतील? 1960. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर राहतील पुणे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर राहतील जिल्हा स्तर. चौथ्या प्रश्नाचं उत्तर राहतील विकासात्मक कार्य आणि
5व्या प्रश्नाचं उत्तर राहतील 1904. आता त्यानंतर क. आता यामध्ये आपल्याला एक शब्दसमूह आणि एक शब्द लिहायचा आहे आणि म्हणजे एक पूर्ण वाक्य आणि त्या वाक्याशी रिलेट एक शब्द सुचवायचा आहे. जवळपास 5 प्रश्न आहे, म्हणजे 5 वाक्य समजून घेऊया. पहिला वाक्य आहे, सहकारी संस्थेची नोंदणी करणारा अधिकारी. नोंदणी कोण करते? सहकारी आयुक्त व निबंधक. त्यानंतर दुसरा आहे, सहकारी संस्थेचे वर्गीकरण करणारा अधिकारी. सहकारी आयुक्त व निबंधक, कारण की आपण ह्या संपूर्ण चॅप्टर सहकारी आयुक्त आणि निबंधक यांच्याशी रिलेट आहे आणि प्रश्नसुद्धा त्याच्याशीच आहे. बरेचसे काही प्रश्न वेगवेगळे असू शकतात. जसा आता प्रश्न क्रमांक 3, सहकारी संस्थेचे जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी. सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक हा राज्य स्तरावर असतो. त्यानंतर जिल्हा स्तरावर हा जिल्हा उपनिबंधक असतो. तालुका स्तरावर कोण असतो? तर आपण आधीच बघितलेला आहे, तालुका स्तरावर असतो, यामध्ये बघितले होते आपण, सहाय्यक निबंधक म्हणतात तालुका स्तरावर. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, विभागीय स्तरावरील सहकारी संस्थेचे नियंत्रण करणारा अधिकारी. विभागीय स्तरावर म्हटलेला आहे. आपण कोणते कोणते बघितले आहे? राज्य स्तरावर. राज्य स्तरावर कोणते आहे? राज्य स्तरावर आहे सहकारी आयुक्त व निबंधक. जिल्हा स्तरावर आहे जिल्हा उपनिबंधक. विभाग स्तरावर आहे विभागीय सहनिबंधक आणि तालुका स्तरीवर आहे तालुका म्हणजे सहाय्यक निबंधक. ठीक आहे, म्हणजे हे चारही आपलं कंप्लीट हे झालेलं आहे, आता तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर 5वा आहे, सहकारी संस्थेची उपविधीस मान्यता देणारा अधिकारी. सहकारी आयुक्त व निबंधक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक ड, खालील विधाने चुकी बरोबर ओळखायची आहे. आणि जवळपास 6 विधाने देण्यात आलेली आहे आणि या 6 विधानामधून आपल्याला चुकी बरोबर ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवते. तर हे वाक्य बरोबर आहे. दुसरा आहे, सहकारी संस्थेचे आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते. तर हे वाक्य चुकीचं आहे, कारण की सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधकाची नियुक्ती राज्य शासन करते. तिसरा प्रश्न आहे, सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा. बरोबर आहे. चौथा आहे, सहकार आयुक्त व निबंधकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार असतो. बरोबर आहे. 5वा आहे, सहकार आयुक्त व निबंधक राज्यातील सहकारी चळवळीचा सर्वोच्च अधिकारी असतो. राज्यातील म्हटलेलं आहे. समजा जर या प्रश्नामध्ये जर तुम्हाला केंद्रातील म्हटलं असतं तर हे विधान चुकीचं असतं, परंतु सहकार आयुक्त व निबंधक हा राज्यातील सहकारी चळवळीचा सर्वोच्च अधिकारी असतो. तर हे वाक्य बरोबर आहे. 6वा प्रश्न आहे, सहकार आयुक्त व निबंधक हे सहकारी संस्थेची नोंदणी करतात. सहकारी संस्थेची नोंदणी करतात म्हणतात, तर हे वाक्य बरोबर आहे. जर सहकारी संस्थेमधील एखाद्या सभासदाची जर नोंदणी करायची असेल असं जर वाक्य असेल तर ते विधान चुकीचं असेल, परंतु हे विधान बरोबर आहे. म्हणजे यामधले जास्त करून बरोबर आहे विधान, फक्त दुसऱ्या क्रमांकाचं जे विधान आहे ते चुकीचं आहे. म्हणजे सहकार संस्थेचा आयुक्त व निबंधक याची नियुक्ती राज्य शासन करते, केंद्र शासन करत नाही. ठीक आहे. आता त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक ए, सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे हे निबंधकाचे रिकामी जागा कार्य आहे. आपण तीन प्रकारचे कार्य बघितले होते. एक होते विकासात्मक कार्य, एक होते विधी विषयक कार्य, तिसरे होते नियंत्रणात्मक कार्य. तर सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे हे निबंधकाचे विकासात्मक कार्य आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, सहकारी संस्थेची विसर्जन प्रक्रिया पार पाडणारी व्यक्ती म्हणजे कोण? तर विलयन अधिकारी. विलयन अधिकारी म्हणजे विलयन अधिकारीची नियुक्ती सहकारी आयुक्त व निबंधक करत असते आणि तेच समजा जर कोणती सहकारी संस्था कार्य बरोबर करत नसेल तर त्याची विसर्जन प्रक्रिया कोण करते? विलयन अधिकारी. तिसरा आहे, सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत पुरावा म्हणून प्रमाणपत्र देण्याचा अधिकार निबंधकाला आहे. म्हणजे रिकामी जागामध्ये काय येतील? प्रमाणपत्र.
चौथा प्रश्न आहे सहकारी संस्था व सरकार यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोण आहे, म्हणजे रिकामी जागा दाखवण्यात आलेली आहे. तर तो आहे सहकारी आयुक्त व निबंधक. सहकारी आयुक्त व निबंधक हा सहकारी संस्था व सरकार यामधला महत्त्वाचा दुवा आहे. पाचवा प्रश्न आहे भारतातील दुसरा सहकारी संस्था कायदा आपण वाचलेला आहे की 1912 साली संमत झाला. त्यानंतर सहावा प्रश्न आहे नोंदणी अर्जाबरोबर उपविधीत 4 प्रती जोडाव्या लागतात. ठीक आहे, चार प्रती हे प्रश्न आधी पण आलेला आहे की नोंदणी अर्जासोबत उपविधीत 4 प्रती जोडाव्या लागतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फ अचूक पर्याय निवडायचा आहे. जवळपास 5 प्रश्न आहे आणि त्या 5 प्रश्नामध्ये आपल्याला 5 पर्याय देण्यात आलेले आहे आणि ते 5 पर्याय आपल्याला या 5 रिकाम्या जागांमध्ये करायचे. आता सहकार आयुक्त व निबंधक पर्याय पुणे 1904, जिल्हास्तरीय 1960 आणि नोंदणी करणे. समजा जर याच्यामधलं आपल्याला समजलं नाही, पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला आलं नाही तर काय करायचं, थोडासा माइंड लावायचा. समजा पहिलाच प्रश्न आला नाही तर सेकंड प्रश्न सोडून पाहायचा. सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय याआधी आपण बघितलेलं आहे की हे कार्यालय कुठे आहे, पुणे स्थित आहे. ठीक आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येतील, पुणे येतील. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही त्यामुळे आपण दुसरा प्रश्न बघितला. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय येतील, पुणे. तिसरा प्रश्न पाहूया महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कधी झाला तर 1960. मी प्रत्येक वेळेस सांगत असतो कारण की हे जे काही कायदा आहे हे प्रत्येक वेळेस प्रश्नामध्ये विचारले जाते. कारण की नेक्स्ट जो चॅप्टर आहे चौथा हा संपूर्ण महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत म्हणजे रिलेट केला गेलेला आहे. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस हा शब्द बोलत असतो. म्हणजे आपल्याला 2 प्रश्नाचे उत्तर मिळालं, दुसरा आणि तिसरा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण म्हणजे तुम्हाला जर आले नाही तर मला तर येते, मी तर तुम्हाला सांगू शकतो सरळ की सहकारी आयुक्त व निबंधक हा नोंदणी करत असते. परंतु तुमचा मी तुम्हाला सांगतो, समजा जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर त्यावेळेस असा माइंड लावायचा की पहिल्या प्रश्नाचा आला नाही तर दुसरा लावून पाहायची, दुसरा नाही आला तर तिसरा लावून बघायचा. आता तिसरा आपण 1960 बघितलं. आता तिसरा आहे जिल्हा उपनिबंधक. जिल्हा उपनिबंधक म्हणजे यामध्ये पहिलाच शब्द आला जिल्हा, म्हणजे हा कशा स्तरावर असेल, जिल्हा स्तरावर असेल. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा 1904 मध्ये झाला होता. परंतु समजा जर यामधले 2-3 प्रश्न तुम्हाला आले नाही तर काय करायचं, जे प्रश्न तुम्हाला आले तर ते प्रश्न पहिले सोडून पाहायचे, मग त्यानंतर तुम्हाला समजून जाते. आता 4 प्रश्नाचे उत्तर आले तर मग सरळ सहकारी आयुक्त व निबंधक हे 5वा जो रिक्त आहे तर हे 5वा सरळ त्यामध्ये लिहून घ्यायचं. म्हणजे आपल्याला या 5 प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. प्रश्न क्रमांक ग एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये 4 प्रश्न देण्यात आलेले आहे आणि याची व्याख्या आहे. काही कार्य देण्यात आलेले आहे, काही उपविधी म्हणजे काय, म्हणजे एक प्रकारची व्याख्या आपल्याला सोडवायची आहे. जसं आता पहिला प्रश्न आहे सहकार आयुक्त व निबंधक म्हणजे काय. सहकार आयुक्त व निबंधक म्हणजे सहकारी संस्थेची नोंदणी, मार्गदर्शन व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य पातळीवर शासनाकडून नियुक्त केलेला अधिकारी. ठीक आहे, याला हेच एक व्याख्या आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे निबंधकाची वैधानिक कार्य म्हणजे काय. निबंधकाची वैधानिक कार्य जवळपास 9 वैधानिक कार्य आहे. पहिली आहे नोंदणी करणे, पोटनियमांना मंजुरी देणे. तिसरा आहे नोंदणीचा दाखला देणे. चौथा आहे सभासदत्व मंजूर करणे, संस्थेचे वर्गीकरण करणे, सभेचे आयोजन करणे, संस्थेच्या निधीची गुंतवणूक, न्यायनिवाडा आणि संस्थेचे एकत्रीकरण व विभाजन. हे त्यांचे वैधानिक कार्य आहे. तिसरा प्रश्न आहे निबंधकाचे विकासात्मक कार्य म्हणजे काय. निबंधकाचे जवळपास 6 विकासात्मक कार्य आहे. एक तर आहे सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे, सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन, सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे, कर्ज वसुलीला चालना देणे आणि 6वा पॉईंट आहे सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण देणे. हे कशाचे कार्य आहे, विकासात्मक कार्य आहे. चौथा प्रश्न आहे उपविधी म्हणजे काय. सहकारी संस्थेचे अंतर्गत कामकाज व व्यवस्थापन संबंधी तयार करण्यात आलेले नियमाचा संच.
सहकारी संस्था कायदा 1960 अंतर्गत ज्या काही आतमधल्या पोटके कलम असतात, नियम असतात, त्याला काय म्हटले जाते? उपविधी म्हणतात. आणि सहकारी संस्थेच्या अंतर्गत कामकाज व व्यवस्थापन संबंधित तयार केलेल्या नियमांचा संच असतो तो, तर त्या संचाला काय म्हटले जाते? उपविधी म्हटले जाते. तर आपला प्रश्न क्रमांक 1 हा कंप्लीट झालेला आहे आणि यामधल्या संपूर्ण जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघितलेले आहे. आता त्यानंतरचे जे काही प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5, 6, 7 आहे, तर हे थोडेसे विस्तृत आहे. तर यांच्यासाठी एक नेक्स्ट व्हिडिओ आपण अपलोड करूया. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.